नमस्कार. एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी नाथा सावंत. संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे यांचं आमरण उपोषण मुंबई आझाद मैदान या ठिकाणी चालू आहे. मोठा जथ्था या तालुक्यातून संपूर्ण महाराष्ट्रातून असेल तो मुंबईच्या दिशेनं गेलेला आहे. आमरण उपोषणाचा एकच विषय आहे की ते मराठा आरक्षण, आणि मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मनोजदादा जरांगे पाटील हे वापस येणारच नाही आहेत असा त्यांनी निर्धार केला होता. त्या अनुषंगानं त्यांच्यासोबत गेलेले सर्व जे काही सहकारी आहे, जे मराठा बांधव आहेत, यांना पोटापाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण आयुष्यामध्ये पाहिजे असेल तर ते फक्त पोट आहे आणि पोटासाठी सगळं चाललेलं आहे. म्हणून ह्या सर्व ज्या भाकरी आहेत ह्या माढा तालुक्यातील सर्व सकल मराठा समाज यांच्या वतीनं मुंबईला पाठवल्या जातात. आपल्यासोबत बंडू नाना आहेत. आपण नानाशी बातचीत करणार. नाना, आज माढा तालुक्याच्या वतीनं हा सर्व जे अन्न आहे, जे अन्न खाल्ल्यानंतर आपण जिवंत राहू शकतो आणि अन्नाची खरं तर गरज आहे, हे घेऊन आपण मुंबईला निघालात. काय भूमिका होती आणि किती लोकांनी यामध्ये सहकार्य केलेलं आहे? आपण सगळ्यात महत्त्वाचं आपल्या मराठ्याचे नेते मनोजदादा जरांगे यांनी मुंबईला आमरण उपोषण चालू केलेलं आहे. आणि गेले 2 दिवस झालं मीडियाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या ऐकतोय. आत्ताच एक उदगीरची गाडी टिंबुर्णीमध्ये आली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला अन्न पाणी कुठंही आम्हाला बघायला तिथं मिळालं नाही. आम्ही स्वतः पैसे देऊन सुद्धा खायचं म्हणलं तर कुठली खाऊगल्ली असेल, हॉटेल असेल, पिण्याची पाण्याची व्यवस्था असेल, ही काहीसुद्धा आम्हाला विकतसुद्धा मिळू शकलं नाही तिथं. हा सगळा धागादोरा आम्ही कालपासून बघत होतो. आणि आपले नागाभाऊ असतील, खटके सर असतील, विजयदादा असतील, दिलीपराव भोसले असतील, आमचे हनुमंतराव चव्हाण असतील, या सगळ्या मंडळीला, आदरणीय सुधीर बापू असतील, या सगळ्या आपल्या ज्येष्ठ मंडळीला आम्ही चर्चा केली. आणि आपण एक असा उपक्रम राबवू म्हणलं, एक घर एक शिदुरी, एका घरातून 10 भाकरी आणि ठेसा चटणी असं आम्ही आव्हान केलं. सकाळी आम्ही दुपारी आव्हान केलं आणि आज जवळजवळ आत्तापर्यंत 5 ते 7 हजार भाकरी आम्हाला इथं उपलब्ध झालेल्या आहेत. त्याच्यामुळं आता मुंबईतला एकही मराठा गेलेला आमरण उपोषणाला गेलेला उपाशी राहणार नाही. कारण त्यांची जबाबदारी जर तिथं थांबली असतील तर सगळे मराठे घरी असतील. त्यांची जबाबदारी आहे की आपले भाऊबंद तिथं उपाशी राहिले नाही पाहिजे. या सगळ्या गोष्टीची जबाबदारी आपल्या सगळ्या मंडळींनी घेतलेली आहे. यामध्ये बाळासाहेब चव्हाण असतील, या सगळ्या मंडळी आहेत, ते वकील साहेब आहेत, आदरणीय सचिन पवार आहे, आमचा त्यांनी सकाळपासून ह्या सगळ्या सहभागामध्ये आबोधतोय की जेणेकरून आपण ही सगळं काम ही लोकसहभागात आपल्या प्रत्येकाच्या वाट्यातून झालेलं आहे. यामध्ये बेंबळे गाव असेल, सापटणे असेल, तांबवे असेल, चव्हाणवाडी असेल, शिराळ असेल, आकुंबे असेल, आपले परित आहे, या सगळ्या माध्यमातून ह्या सगळ्या गावकऱ्यांनी आणून दिलेलं आहे. एका माणसाने कुणीसुद्धा ह्यात शिदुरी आणून दिली नाही. ह्या प्रत्येक मायमाऊलीच्या प्रत्येक हाताच्या 10-10 भाकरी एका कुटुंबातल्या आहेत. आणि ही खरा आशीर्वाद. त्याच्यामुळं आता कुणीही तिथला आमचा मराठी बांधव उपाशी राहणार नाही. ही व्यवस्था आम्ही जवळजवळ ह्या सगळ्या मराठी बांधवांनी करायचं ठरवलं आहे. उद्याच्याला तर ह्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आपल्याला इथं शिदा गोळा, भाकरी गोळा होतील, चपात्या गोळा होतील. ही सगळं पाठवण्याची जबाबदारी माढा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं होणार आहे. यामध्ये कुठल्याही पद्धतीची कुणीही सगळ्यांनी यामध्ये फार व्हॉट्सअपच्या माध्यमातून हा मेसेज गेला आणि ह्या मेसेजच्या माध्यमातून एवढ्या सगळ्या भाकरी आपल्याला गोळा झालेल्या आहेत. आणि ह्या भाकरी आपण आदरणीय मनोजदादा जरांगेंच्या पुढं सगळी आमची मराठा बांधव बसलेले आहेत त्यांना ते पुरवण्याचं काम करणार आहे. ही जबाबदारी आमच्या सगळ्या तरुण पिढीनं उचललेली आहे. त्याच्यामुळं मनोजदादांना आम्ही निश्चितपणानं आमचा पाठिंबा आहे. कारण दादांनी सांगितलं आहे की मी मेलो तरी चालेल पण मी इथून उठणार नाही. आणि दादा जर उठणार नसतील तर प्रत्येक मराठ्याची जबाबदारी आहे की आपला नेता तिथं बसलेला आहे. राजकारण यामध्ये कुठल्या पद्धतीचं आणू नये. प्रत्येक गरजवंत मराठ्याला जर आपण अशा पद्धतीनं जर काम केलं तर निश्चितपणानं सरकारला झुकावं लागेल. 1 दिवसाची परवानगी दिलेली होती. आपण बघितलं की प्रत्येकाला असं वाटत होतं की दुसरी परवानगी मिळणार नाही. परंतु जर 2 दिवसानं परवानगी वाढवत दिलं चाललेलं आहे. तुम्हाला आम्हाला सगळ्याला एकच सांगायचं आहे, आपल्याला आरक्षण मिळोस्तोवर आपली जबाबदारी घरच्या माणसानं, घरी बसलेल्या मराठ्याने एकच काम करायचं आहे, आपली शिदोरी आपण प्रत्येक ठिकाणी जर पोच केली तर आपला मराठी बांधव तिथे उपाशी राहणार नाही. मनोजदादा जरांगेंनी पण म्हणलं होते की जेवढे महिन्याचं रेशन पाणी आहे ते सोबत काही मराठा बांधव आहेत ते घेऊन गेलेले आहेत, तरीसुद्धा अन्नधान्य कमी पडतं आणि संविधानिक मार्गाने हे आंदोलन चालू असताना तिथे हॉटेल का बंद ठेवण्यात आलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, अनेक लोकांनी शिदा घेऊन गेली परंतु गाड्याला पार्किंगला मनोजदादाने मुंबई पॅक झाली. आणि मनोजदादाने फार मनात मोठेपणा दाखवला
की 2 तासात मुंबई रिकामी करा म्हणून सांगितलं. जशी मुंबई पॅक केली तशी 2 तासात मुंबई रिकामी करा म्हणून सांगितली. जिथं पोलिस सांगतील तिथं गाड्या लावायला सांगितल्या. आमच्या सगळ्या मराठी बांधवांना गाड्या तिकडं लावल्या. कुठं 2 किलोमीटर लावल्या, 4 किलोमीटर लावल्या, 10 किलोमीटर लावल्या. गाडी सीधा गेला, गाडीत पाणी गेलं. त्याच्यामुळं अन्नपाण्याचा खरा तुटवडा पडला. आमच्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रशासनानं गेम केली आणि आमच्या माणसाची वाहनं बगलेला ठेवली. त्यामुळे आमचा माणूस उपाशी मेला. आता आम्ही प्रत्येक मराठी माणूस आझाद मैदानात असू द्या, नवी मुंबई असू द्या, वाशी असू द्या, प्रत्येक ठिकाणी आपल्या मराठी बांधवाचा हा संकलन चालू झालेलं आणि तिथंही जेवण पोचेल. त्यामुळे एकही मराठा कुणीही नाही दिलं तर ग्रामीण भागातला प्रत्येक मराठी माणूस माझा तिथं देऊन भाकरी त्यांना देईल. उपाशी राहणार नाही. ही जबाबदारी आमच्या सगळ्या मराठी बांधवांनी घेतलेली आहे. ठीक. तर अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर हा जर या ठिकाणी दाखवू राहिला ना, त्या सर्व ज्या भाकरी आहेत त्या ग्रामीण भागातल्या आहेत. कुठे हॉटेलमध्ये बनवलेल्या भाकरी नाही आहे, तर आमच्या महिलांनी या ठिकाणी बनवलेल्या चपात्या भाकरी आहेत आणि याची चव या ग्रामीण भागातली टेस्टच राहणार आहे. आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही आहे तोपर्यंत शांत बसणार नाही. आणि असा जो अन्न आहे किंवा चपात्या असतील, भाकरी असतील, हा शिदा मुंबईच्या दिशेने मात्र नक्की जाणार आहे. मी कॅमेरामॅन अण्णा पवारसह नाथा सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.